वेटर दादा तरी ना त्याच्यावर तुला एक गिफ्ट द्यायचं आहे. गिफ्ट? सरप्राईज. मी उभारूनच घालणार होतो. अचानक माझा गुडघा खाली वाकला. कळलंच नाही. मला काय कळलंच नाही काय झालं. एकदम प्रेमळ मनाने असं रिंग घातला. कसा वाटला गिफ्ट? मला आयुष्यात कधी कोणी प्रपोज नाही केलंय. मी दीपकला सगळं शिकवलं होतं काय करायला लागतं मुलीला इम्प्रेस करायला. मी दीपकला एवढं सांगितलं होतं की ती ही रिंग घे आणि तू तुझ्या डेटला दे. त्या डोळ्यातनं पाणी यायला चाललेलं. मला पण असं वाटलं काय झालेलं बाबा, मी काय चुकीचं केलं. मला प्रपोज केलंय मुलांनी, पण अशा प्रकारे कधी कोणी प्रपोज नाही केलंय की अंगठी बिंगठी घेऊन अशा सेटअपमध्ये. आणि काय माहिती का मला एकदम असं टचकन पाणी झालं डोळ्यात त्यांनी जेव्हा ते केलं. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. त्यासाठी काय पण. थँक्यू. आणि बरं जाऊन मी राजासारखं जे हिनं कसं शिकवलेलं असं बसवायला, असं जाऊन बसलो. तू तर खूपच छान दिसतोय ब्लेझर वेझर घालून. असं नको कधी घातलेलंस का ब्लेझर? हो कधी घालेल नाही. आज तुम्ही येणार होते म्हणून कोट बीट घाल. असंच मुलींना इम्प्रेस करतो का तू तिकडे पण गावात? फिरतो मी. फिरवतोस तू? पण हे डेट एकदम बेस्ट वाटते मला. तू काय खाशील? तू जे खाशील तेच खातो की मी. नाही तू पण सांग ना बघू. तेच खाऊ मटन चिकन. You want to order dessert now or maybe after main course? म्हणजे गोड खाण्याची ना. आत्ता नको डेझर्ट, आपण नंतर मागूयात ना. खाना खाणे के बाद खाना. You eat first and I come back for dessert? या या. Yes, thank you. मैं नको दे रोज. क्युडी. व्हेरी गुड. Looks very yummy. याला काय म्हणतात? सुगाई माखी रोल. ही शिवी नाही आहे. कळलं ना? नाही नाही बाकी काय चालू आहे म्हणजे? तुम्ही स्वतः ऑर्डर केला ना, तुम्हाला तर माहिती आहे ना. कसं चाललंय? ऑल गुड सर, ऑल गुड. हाऊ इट गोइंग? गुड. येस येस तो बरोबर करतो ट्रीट तुला? येस सर. येस येस येस. चल ऑल द बेस्ट. येस थँक्यू सर. याला काय म्हणतात? सुशी. सुशी. क्रिश. तसं खाते का? फ्रुट्स खाल्लो ते पण खाता नव्हतं येत मला. खास कर का ते काळ्या नव्हतं पकडता येत. पकडून पण दाखवलं मला असं पकडायचं तसं पकडायचं, पण तरी पण मला ते जमत नव्हतं काळ्या पकडणे. लागत नाही ती काठी काठी. थँक्यू. धन्यवाद सर. जमतंय. हे एवढं मोठं कसं काय? ह्याच्यात बुडव ना. ते व्यवस्थित चमच्यानं त्याला धरून ठेवलं, परत कापलं मागं सुरीनं. कारण सुरीनं कापून खायच नव्हतं काय. डायरेक्ट आहे काय असेल ते गावलं तरी तोंडाला डायरेक्ट फोडायचं डायरेक्ट काय असेल तर. पण आता हे कापून खायचं आहे म्हटल्यावर जरा वेगळंच वाटतं, तर त्यामुळे जरा त्रास झाला कापताना. एवढं पण पोट मारायचं नाही. तू पण खा जरा. हो. थांब, मी टेस्ट करून सांगतो. आवडलं? मस्त. पकड पकड त्याला पकड, असं पकड. आता कापू. हा खूप चांगला. आता घे. आता असं असं असं. हाय हाय. तुला पक्ष्यांची आवाज काढू शकते का? मला तुला दाखव, मला दाखव. नाईस. Oh yeah, very nice. One more. So nice. One more. नको करू. मला असं वाटतं की ते खूप छान आहे, त्याला ते बर्ड्सचा आवाज येतो, पण ते सिच्युएशन राईट नव्हती करायसाठी. सर मॅन टू मॅन
असं मुलगी जेव्हा रुसते तेव्हा काहीतरी करायला पाहिजे की नाही, त्याला Of course. टिप्स द्या ना प्लीज काहीतरी. काही त्याला केलंच तो नाही. क्लूलेस आहे. केल्यावर करीन ना काही. मला वाटलं आत्ता तेव्हा धावून जाईल यायचं आणि आणि सांगायचं सॉरी, मी असं परत कधीच नाही करणार, आय प्रॉमिस, प्लीज मला माफ कर. ओके. डोळ्यात बघत राहायचं मित्रा, डोळे नाही सोडायचे कधीच, कारण जे आहे ते सगळं डोळ्यात आहे. ओके, एन्जॉय. थँक्यू सो मच. शिकलास मग करणार. आय एम रिअली सॉरी. बस थँक्यू सो मच. एवढं क्यूटली सॉरी बोलणार तर मग होणार ना. पण मला आवडलं तुझी केलं ते. थँक्यू. मला डान्स करायला आवडतं. डान्स शिकवशील? चल डान्स करूया. किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही खूप छान गाणं गाते नहीं तू. कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सको. आता धीर झालो या बघा बधीर झालो या अन तुझ्यासाठी बनून मजनू माग आलो या. अरे उडताय झिंगाट पळते रंगाट दांगात आलो या झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. मला झिंगाटवरती नाचायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मला झिंगाटवर नाचायला आवडतं. तर मी कुठल्या पण 5 स्टारमध्ये जाईन, नाही तर रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये जाईन. मला आवडतं तेच मी करणार. ओव्हरऑल दीपक दादांसोबतची डेट खरंच खूप चांगली होती. खरंच खूप छान वाटलं मला. तू थोडं मागं आहे. हां वाटतो थोडा. आता बघ काय करायचं कसं करायचं तुला माहिती आहे. थोडंफार तर माहिती आहे. थोडीफार माहिती असं नाही चालेल ना. मी तुला सगळं कसं करायचं सगळं शिकवलं असतं. ती सारखं सारखं विचारत होती की तुझ्या मेंटरनं काय शिकवलं तुला. चालू करा. काय भरवू तुम्हाला? नाही जरा भरतो. मग मी उठतो, तुम्ही काय करा. ते मी सूप पाजला तो हातावर सांडला. त्या चिडल्या तर चिडल्या. मग म्हणलं प्या आलं तर बसा. सॉरी म्हणलो, पण तरी बी चिडल्या. राहिलं तर राहिलं. नाही एकदा नको ट्राय नाही मला नाही. माझ्यासाठी. ओके आता व्यवस्थित चाललं तर सांडाल तुम्ही. नाही चालत. अर्धा खाला अर्धा पडला. परत चिडल्या. चिडल्यावर मग म्हणलं आता बशा आपणच खाऊया आता मोमोज. आता मला बसूया. आता नाही आपण कसं यायचं. तू मला तिथे घेऊन जाणार ना. काय झालं झालं झालं. मला बसायचं नाही. मला म्हणजे चांगलं नव्हतं वाटत. मी तिच्यासोबत डान्स वगैरे केलो पण ते मनाच्या बाहेरच्याच झाला. त्याच्यानंतर मला चांगलं नाही वाटलं तर मग सांगत लोक मला हिच्याबरोबर डिनर वगैरे नाही करणार. मी बोलली तुझी स्माइल मेन आहे, तू स्माइल कर. स्माइल करत करत पाठीमागून निघून गेला व काजू ताई बरोबर डेट नाही करायचं आहे. मला तर कळलं पण नाही. मला वाटलं काय प्रँक चालू आहे काहीतरी असेल. मला माहीतच नाही. मी शॉक्ड. मी दिलतून बुरी नाही, पण सगळे मला असं बनवतात. काजल म्हणजे कसं कोणासोबत म्हणजे कसं बोलायचं ते पण तिला माहीत नव्हतं. ते माझ्यासोबतच असं का होतं असं तसं म्हणत होती. काय नाही मला हिचं बोलणं वगैरे आवडलं नाही. आणि जे माझे कपडे वगैरे लुकवू शकतो ते मला तिच्याबरोबर डेट वगैरे करणे आवडत नाही. काजल म्हणजे अवॉइड वगैरे करत होती सारखं म्हणजे मला डिस्टर्ब कसं करायचं तिचा तो प्लॅन चालू होता. बाकीच्यांचे सगळे कपडे असतात ना, माझीच काऊन बाहेर जातात. लेट आलं. लेट आलं नाही
पण माझे कपडे माझ्या बेडवर राहायला पाहिजेत ना. हा जॅकेट तिकडे बाहेर होता ना. Very nicely, I'm talking to very politely. What is this? Okay, Is this okay, an okay, insult? okay. I cannot take this. Who the? लँग्वेज I'm talking to you. Language. किती Hey, politely ऐकून घे. बोलते. आणि बोट दाखवून मुलीशी वगैरे बोलायचं नाही. मुलींशी बोलायची एक पद्धत असते. यू शुड बी सॉरी. जेव्हा टीव्हीवर सगळे बघतील तेव्हा त्यांना काय मेसेज देतोयस तू? हे मी तुझ्याकडनं एक्सपेक्ट केलं नव्हतं, सिरियसली. मला कुठेतरी वाटलं की इफ असं काही रूप आहे पंकजचा, आय कॅनॉट बी पार्टनर्स विथ हिम. तुमचं बोलणं पण थोडंसं रांगडं पडतं ना, सो आय थिंक तुम्ही मुलींसोबत जास्त बोलला नाहीत आतापर्यंत ना. बोललोच नाही. तुम्हाला माहित नाहीये की मुलींसोबत कसं बिहेव करायचं असतं. हो. दॅट्स द प्रॉब्लेम. एक मिनिट आलो. हा खेळ आहे, स्पर्धा आहे. त्याच्याकडे स्पर्धेसारखंच बघा, त्याच्याहून जास्त काही नाही. यू वॉन्ट टू कंटिन्यू द टास्क? I would love to. लव कम. Thank you. व्हेरी गुड पंकज. आय एम सॉरी. I'm sorry too. माझं म्हणत होतं की तुझं फर्स्ट टास्क आहे, खराब नको जाऊ दे. मी माझी आसू इथे डोळ्यात कंट्रोल करून ठेवलं होतं. आता आणखी रडू नको. ॲटमॉस्फिअर खूपच बिघडून गेलं होतं. सगळं माहोल खूपच ताप होता. पण तरी पण आपण आपल्या जे होऊ शकतं आपण केलं, मी केली. तू डेटवर आलोय, हा तुझा टास्क आहे. मी माझं एफर्ट्स पूर्ण टाकतीये. असं आपण टास्क आहे तर आपण चांगल्या प्रेमाने वगैरे बोलल्या पाहिजे. तू नाही का दुसऱ्याबद्दल असं वाईट वगैरे सांगत असेल ना तर ते मला पटणार आहे. मी खरी सांगतो. आय हॅव बीन टू व्हेरी नाईस डेट्स. पंकजचा डेट मला आता भीती वाटतं कोणाशी पण डेट जायला. मी कधी नाही जाणार. थँक्यू सो मच. मला खूप आवडली डेट आणि खुश आहेस ना तू? येस. आपला विषय तू खुश आहेस का? एकदम मस्त. Okay. एकदम म्हणजे एकदम खुश. एक मिनिट आपण जाऊ. येस. थँक्यू. भारी एकदम स्टाईल मध्ये. त्यानं माझा हात धरलेला, मी असा हात ठेवलेला, असं इकडं असं असं चालू होतं आमचं. थँक्यू सो मच. जी बे. हो. थँक्यू. चालायचं. हो, डन. तो सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हे सगळं मान्य करता की हा एक खेळ आहे, येस. ही एक स्पर्धा आहे? मला जरा ऐकून इकडे आपण सगळे आलोय या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला. प्रत्येक जण वेगवेगळ्या हेतूने आला, पण इट्स अ गेम. देर इज नथिंग पर्सनल, नथिंग. तर आजचा जो टास्क होता, बऱ्याच जणांनी खूप मस्त परफॉर्म केला आणि त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. दीपक आणि गायत्री, अरे बाप रे बाप. म्हणजे जशी दीपकची काही स्वप्न पूर्ण झाली तशीच आज गायत्रीची पण बरीच स्वप्न पूर्ण झाली. सगळ्यात आधी तर दीपकची जी बसण्याची स्टाईलच होती अशी स्वॅग एकदम. असं बसलो होता, असं बोलत होता. त्याच्यानंतर मग उठून त्यांनी एका पायावर जाऊन प्रपोज केलं गायत्रीला.
गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले, कारण गायत्रीचं म्हणणं असं होतं की आजपर्यंत तिला कधीच कोणी प्रपोज केलं नव्हतं. खूप रंगतदार तुमचा टास्क होता. आणि दीपक, आजच तू सांगत होतास की एखाद्या हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या बाहेर गेल्यानंतर तुला बांबूचे फटकेही पडले. हा, आणि आज तू स्वतः एक हॉटेलमध्ये बसलो, हा ते पण पाण्याच्या कडेला. हे तर कुठं कधी बघितलं पण नव्हतं आणि आज घातलं. तुला वाटतं आज खरंच आपली लक्ष्मी आई प्रसन्न झाली? 100% सर. एकदा तिला हात जोडून आपण नमन करूया. म्हणजे मला खरं जेन्युइनली असं सांगावं असं वाटतं की बाकी त्या लोकांना की ज्यांनी त्या आज स्पर्धेमध्ये भागच नाही घेतला, उठून पळून गेले, त्यांना सांगावं असं वाटतं यार ही गंमत आहे या खेळाची. इट वॉज व्हेरी सॅड. जसं आज अथर्व खेळलाच नाही. तू बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये भाग घेतो आणि तू स्वतः सांगितलंयस की दरवेळीच काय थैमान हा तुझा बैल तुझ्या बरोबर नसतो. कधी वेगळ्या बैलगाड्या असतात, वेगळे बैल असतात. मग त्यांना तू सांगतो का नाही करणार मी आता? मला फक्त हेच सांगावं असं वाटतं की हा खेळ आहे. आज ही संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातनं तुम्ही 12 जण आलात. काहीतरी तर गोष्ट आहे तुमच्यामध्ये जी स्पेशल आहे, ती तुम्हालाही माहिती आहे. तुम्हीच जर का असे हातपाय काढून बसलात, नाही मला नाही खेळायचं, नाही करायचं, नाही मग मला पाठवा, घरी जायला काय 2 मिनिटात, मग घरी तर होता. इथपर्यंत कशाला आलात मेहनत करून? पण आता आलाय तर सिद्ध करून जा. तसंच मला असं वाटतं की पंकज आणि काजल, आज तुमच्यामध्ये सुद्धा जे काही झालं ते बरोबर नव्हतं. काजलनी आज जे काय बूट लपवण्याचा प्रकार जो केला, मला अजिबात नाही आवडला. मी सुनावलं तिला, त्याच्यावर तिने माफीही मागितली. सिमिलरली पंकज, कितीही काही झालं तरी तिकडनं उठून येणं बरोबर नव्हतं. कारण आज तुझ्या मेंटरने तुला 4 गोष्टी शिकवल्यात. त्या काय शिकवल्यात? मग प्रॉब्लेम तुझ्या मेंटरमध्ये, मग ते बदललेलंच बरं. रामा आमचा पहिल्या दिवशी मुलींना बघून बोलला, सर शहरातली मुलगी आली की मी लांब जातो. आज अपोजिट म्हणजे कम्प्लीट. शहरातली मुलगी आली की मी डान्स करतो. हा रामा, रामा एकदम फॉर्म मध्ये. आय एम प्राऊड ऑफ यू. पण आता रिझल्ट कडे जाऊया. एजी दादा इकडे आलेला आहे आणि तो आजचा रिझल्ट काय आहे ते एजे भाऊ आता सांगतील सगळ्यांना. तो आजचा विनर आहे दीपक. दीपक पहिला आलाय. माझं असं होतं की दीपकाने प्रणाली म्हणली, ही नाचायला लागली तिथं डायरेक्ट. नाही, मी खूप खुश होते. म्हणजे मी खरंच खूप खुश होते की त्यांनी तो टास्क केला कम्प्लीट. आणि मला त्याच्यावरचा कॉन्फिडन्स खूप वाढला की हां, ह्याला ट्रेन करायला अजून मजा येईल पुढे. ओव्हरऑल ना मला तुझी एनर्जी आहे ना ती खूप आवडली. एका माणसाला ना ऑपोजिट आपल्या जो कोणी पार्टनर त्याला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे रिस्पेक्ट तू देताना खूप मला आवडलं की तू दिलास. हिनं जे शिकवलेले मला, मी ते केल्यावर पोरगी किती खुश झाली हे मला भारी वाटलं. मी इथून पुढे पण जे टास्क करणार ते फक्त हिच्या खुशीसाठी करणार. एवढं मी ठरवलं होतं. थँक्यू. बिकॉज यू आर द विनर्स. आज तुम्हाला एक स्पेशल पॉवर आहे आणि ती म्हणजे अशी की आज तुम्ही डिरेक्टली कुठल्याही एका जोडीला नॉमिनेट करू शकता. ही तुम्हाला स्पेशल पॉवर आहे आज. ओके, रेडी? दीपक सांग बघू, कोणाला नॉमिनेट करताय? तसं पंकज आणि काजल. ऍक्च्युली पंकज आणि जोयाना नॉमिनेट होतील, कारण खरं त्याची मेंटर जोयाना आहे
दीपकला मला वाटतं पटलेलं नाहीये. त्याने असं केलं ओ. सो आज नॉमिनेट केलंय पंकज तुला आणि जोयानाला. सो तुम्ही आता डेंजर झोन मध्ये आहात. ऑल राईट गाईज, सो थँक्यू सो मच. प्रणाली कॉंग्रॅच्युलेशन. आजचं विन भारी होतं तुझं. व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रणाली, थँक्स फॉर टेकिंग अ स्टँड टुडे. गुड मूव्ह, आवडलं. दुपारी मी हेच बोलत होते की ती खोटी शपथ खातीये, तर ती मला घाण शिव्या देत माझ्या And it अंगावर got justified. आणि तिचे नख एवढी लांब लांब आहेत, एक चेटकिणी सारखी, ती माझ्या डोळ्यात जाणार होती. आणि अशी हिने तिला मागे घेतलं म्हणून तिने लपवले बूट आणि कपडे. तिने पंकजचा एक पंकजचे. शूज लपवलंय, एक पंकजच्या नाही, सगळंच कपडे म्हणजे सगळं बाकीचं पण तिने कसं कसं शोधलंय. गोष्टी लपवलेत पंकजचे सगळे. मग तिने मला सांगितलं की जोहानाने माझे कपडे चोरी केलेत. जोहाना कशी चोरी करणार कपडे? नाही. मी तुला सांगते काय झालं. हा. मला कपडे दिले हा, आणि मला माहिती तू होती बाजूला तिथे, हा. तर ब्लेझर वगैरे होते, तर मला असं होतं की मी बघितलं नाही काय, मी म्हणलं चांगलं दिसतं उचलूया, त्याला चांगलं दिसेल, रिगार्डलेस की मला माहित नाही की सायझेस कुठले काय Same, same. नाही. मी मी पण असंच घेतले. उचललं. मग मला दिसलं की हा पाकिटांवरती नाव लिहिलंय. माझ्या बॅग मध्ये दीपकचे शूज होते, सो मी ते दीपकला दिले. प्रत्येक टास्क मध्ये ती येते, दीपक बरोबर बसते. तिने दीपक मला म्हणला की माझं कंडिशनर नाही आलं, ती वर जाऊन कंडिशनर घेऊन. तर जेवढं तिच्याकडून हे होतं ना ते करते. पण मला ते पण प्रॉब्लेम नाही, मी त्याला हे पण सांगितलं ठीक आहे, मला पण प्रॉब्लेम नाही त्या गोष्टी. तू कर, तू तुझं गेम करते, तू Game गेम आहे खेळ. तो, हा, correct. तू करतेस बरोबर आहे. माझं पण आहे ना डान्स. तिने काय केलं माहितीये, माझी कधी सटकली माहिती, मी तुला सांगते. आमचं ठरलंय हा, तिने मला सांगितलं देख तू मेरी दोस्त आहे, नाही दीपकला मी नाही करणार असं वगैरे वगैरे. दीपक खूप भोळा आहे अगं. त्याने मला सांगितलं होतं का हे बघा ताई, मी तुम्हाला शब्द दिलाय, मी कधी शब्द मोडणार नाही, तुम्ही बाकीची काळजी करू नका, तुम्ही तुमची तयारी करा. तर मला एक असं होतं की दीपक शब्द दिला आणि तो नंतर जाऊन हे करेल. आता खाली जेव्हा आलं की तिला सुपर पॉवर मिळाली की तू कर, तिने माहितीये काय केलं, मी बघितलं तिला म्हणली आता नाही. मी तिला म्हणली काजल नाही. करेक्ट. दीपक पण माझ्याकडे बोलला, मग आम्ही हात धरला खाली, मग दीपक मला नाही, मला नाही. नॉमिनेशनला तिचं पंकजला चूज करायच्या आधीपर्यंत तिचं दीपकच नाव घेणार होती. द होल पॉइंट आहे की जी चुकी झाली तर झाली. तू एन्जॉय कर ना की तू चांगल्या हॉटेलमध्ये गेलास, बाकी सगळं हा, आणि फक्त मजा रे, मजा करा फक्त. एक्सपिरियन्स काय? अनुभव हा, हे नवीन अनुभव आहे ना. तो एक्सपिरियन्स करा. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. चल मौजी, अरे चल मौजी, चल हवा सिटीत. टपाल आले असं मशीन ओरडत होतं खाली जाऊन. हॅलो गावरण बॉईज आणि सिटी सुंदरी. आजच्या टास्कचं नाव आहे जीवाची मुंबई. आज तुम्हाला जोडीने मुंबई फिरायचं आहे. जे आज सिटी सुंदरी आपल्या गावरण ब्रोला मुंबई सिटी दाखवतील, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि यासाठी गावरण ब्रोला 1 पैशाचं पाकिट दिलं जाईल आणि ते खर्च करण्याचा अधिकार फक्त त्यांच्याकडे असेल. या शहराचा अनुभव एक आठवण म्हणून जपा, म्हणून सिटी सुंदरीला दिला जाईल एक मोबाईल फोन. मुलांचा व्लॉग करण्यासाठी याच आता त्याला मुंबई फिरवायला मिळणार. माझं असं झालं की त्याला पूर्ण दिवसात मला जितकं काही दाखवता येतं, जितके काही एक्सपिरियन्सेस करता येतात, ते मी कसे करू ह्याचा मी विचार करत होते. माझ्या डोक्यात एकच होतं की मला समुद्र आणि ते 3 टोकाचे काळे दगड बघायचे होते. मित्र पण खूप खुश झाले, कारण फिरायला मिळणार होतं, मोठे मोठे बिल्डिंग, इमारती वगैरे वगैरे पाहायला मिळणार होतं. आम्हाला ॲक्च्युली फिरवायचं तर होतं, पण आमचा मोठा टास्क हे होता की ह्यांचा व्लॉग बनवायचा आहे. म्हणजे ह्यांच्या नजरेतून हे कसं एक्सपिरियन्स करतात आहे मुंबईला, त्यांना कसं वाटतंय, ते इमोशन्स कसं फील करतात, ते सगळं आम्हाला ते सगळं कॅप्चर करायचं होतं.
यहाँ जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान. आम्ही जेव्हा गाडीत बसून गेलो तेव्हा आम्हाला लाकडाचं खांब दिसलं. मी श्रुती आणि मी ऋषिकेश. ऋषिकेश आलो आहे फिरायला. याला काय म्हणते याला? सीलिंग. हो एवढं पाव राहिलं मी जिंदगीमध्ये कधी पाहिलं नव्हतं. पण सुंदर आहे की नाही आमचं शहर? एक नंबर दिसला. कसं वाटतं? शहर पण तो एक नंबर आहे. नमस्कार महाराष्ट्र आणि कसं काय मुंबई. एकदम छान. मी आहे ऐश्वर्या आडारकर आणि आज मी आली आहे चल भावा सिटीच्या पवन रावांबरोबर बँड्रामध्ये. एक नमुने होते मनात बघून डोळ्यातून अश्रू आले वाटतं. रडायला असे आले म्हटलं एक नमुने मी हे बघून पावतो की ना ते मनात होतं खरं बघून सारून एक मनात दुःख आलं बघून सारून हे खुशी आली तर ऑटोमॅटिक रड केलं. राम राम मंडळी, मी आले मुंबईमध्ये मोठी मोठी बिल्डिंग बघायला आणि समुद्राच्या कडेला दगड बघायला आणि माझ्या संग आहे प्रणाली मला दाखवायला फिरवायला. हाय गाईस. गुरलीन माझ्या सोबत आले. आम्ही बाहेर फिरायला आलोय आता. आज एक दिवस माझ्यासाठी माझी गर्लफ्रेंड म्हणून राहणार आहे. तुम्हाला कसं वाटेल? माझी गर्लफ्रेंड आवडेल का तुम्हाला? कसं वाटतंय दादा? खूप एन्जॉय म्हणजे एकदम भारी 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 म्हणजे एकदम भारी. जीवनातली एवढी इच्छा समुद्र पाहिजे होती आणि त्याच ठिकाणी मी आज उभा आहे. स्पॉट आहे का ना त्याच ठिकाणी मी उभा आहे. ती माझे स्वप्न पूर्ण झाले. एकदम आनंद खुश खेड्यामध्ये फिरणारा मुलगा समुद्राच्या कडेला एन्जॉय करायला लागला, ऐश करायला लागलाय. समुद्र म्हणजे असं वाटत होतं की डोळ्यातलं जे समुद्र आहे त्याच्यापेक्षा कितीक भारी असं बघायला समुद्र. माझं डोळं एकदम हे झालं, एकदम पूर्णपणे त्या समुद्रामध्येच हे झालं. भाई पाणी. आता कसं वाटतंय? सिटीत गाव गाजतंय. भाई जब भी रहने का एंजॉय में रहने का मेरा भाई. जसा मी त्याच्या हातात फोन दिला, सेल्फी स्टिक दिली, तो असा होता. मला इथे कबड्डी खेळूशा वाटत आहे. अरे बापरे. हा, आणि माझ्या आई वडील यांना थोडंसं माझं आठवण येत आहे कारण ते जर इथे असते तर किती अजून मजा आली असती. त्यामुळे मला असं होतं की तू बघ, छान पीस त्याचा एक्सपिरियन्स घे. जेव्हा तू नेक्स्ट टाइम समुद्र तुला लक्षात राहिलं पाहिजे की आम्ही तिकडे तिकडे गेलो होतो, मला काय भारी वाटलं ते. त्याला एक फिलिंग आली पाहिजे होती. आणि सलमान खान आणि शाहरुख खान सरांचं घर कोणाकडे आहे? वा, स्टार सुचलेत तुला. इथेच राहतात ते पण. हो, पण त्यांचं घर कोणाकडे असेल? तुला बघायचंय? मी तुला नेईन. मन्नत बघायचं होतं आणि हे बघ फायनली तुला मगाशी बोला तर शाहरुख खानचं घर बघायचंय ना. हे बघ तुझ्या राईटला शाहरुख खानचं घर आहे. हा, ओ भाई साहब. शाहरुख खान. भेटत नाही का? नाही, ते भेटत नाही रे आपल्याला. ते आता स्टार आहेत ना. त्यांचा हात दाखवायला पण लोक असे बघायला तरसतात, त्यांना हात बघायला पण त्यांचा. आता तू मोठा स्टार झाला ना की तुला पण असं त्यांना बघायला मिळेल. तुमची लव्ह स्टोरी बद्दल सांगा काहीतरी. लव्ह स्टोरी काय आहे? आमचं लव्ह स्टोरीचं प्रेम होतं आमचं, पण तिचं लग्न झालंय. गेली ती. एक पोरग आहे. तिचं लग्न झालं? हा, लग्न झालं तिचं. डोळे बंद कर. ओके, हा. चल डोळे बंद कर. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे नाही उघडायचे. ओके, उघड. त्याचं रिॲक्शन त्या व्ह्यू कडे नव्हतं किंवा त्या समुद्राकडे नव्हतं. त्याचं असं एवढी एवढी मोठी असते हे मला माहित नव्हतं. माझं असं होतं की याला दगड का बघायचंय? समुद्र एवढं मोठं आहे, नरिमन पॉइंट एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, मुंबई आहे, ह्याला आपलं दगडच बघायची होती. म्हणलं बट जाऊ दे. आमच्याकडे पाणी आमच्याकडे पण आहे, तर दगड बघायची होती महत्वाची. अरे मी तीन अरे तीन वाटलेलं मला. 3 दगड असतात. खरं इथं कसं आहे? 1 2 3 4 आहेत. तुला माहितीये का इकडे इथं किती टाकते? का? कारण जो तो वॉटरचा फ्लो आहे ना तो कंट्रोल करायला. हे बघ, हे काय? गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया आहे. आणि हे ताज हॉटेल.
फोटो तर काढा घ्या. माझी इच्छा होती ताज हॉटेल बस एक फोटो काढायचा. फोटो मी असा मरेपर्यंत जपून ठेवणार आहे तो. मला जायला संधी भेटते त्यामुळे. फोटो बघा आमचा कसं दिसतोय आम्ही. चांगलं दिसतंय का? आपण आम्हाला फिरायचं आहे मुंबई. ते कोल्हापूरवरून आलेत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठला आहे तुम्ही? मैं तमिळनाडू 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 तमिळनाडू, कर्नाटक. तमिळनाडू किती किती केला विचार? यहाँ छोटा सा राउंड मारने के लिए 150 रुपये. कुठनं 150 एवढंच फिरायला 150 रुपये. गेटवे खाली गेटे घूम आणि 150 रुपये पेट्रोल 300 किलोमीटर जाऊन नहीं येते. नहीं 150 रुपये छोटा राउंड 150 रुपये. छोटा round, छोटा round. 150 जाऊ दे चला. कमी करा काय थांबा तुम्ही काय आहेत आपल्याकडे. नहीं, नहीं, एक छोट एक नहीं, इतना काम होते हैं. करतो 110 रुपये देऊ चालतं. नहीं नहीं 150 चले 150 से कम जाणार नाही आपण. बसा तुम्ही कोण आणलायचा सगळं पैसे तुला. काका काका सगळं दाखवा. एक सुद्धा राहिलं नसलं पाहिजे. चला मग. मामा झालं मामा मामा गंडीला का नाही सांगा मामा एवढ्या 150 रुपये घ्यायला म्हणलं कसं व्हायचं सांगा. लय कोल्हापुरातच पाहिजे होतं म्हणून सांगितलं असं मग. पंकज फॉरेनर्स आहे ना तो कुछ काहीच इंग्लिश मध्ये बोलला. मी पंकजला एक टास्क दिला की काही और फॉरेनर सोबत कुछ काहीच बोलाव. हो. Hi, how are you? Hi, fine. Thank My you. name is Pankaj. Pankaj, nice to meet you. And what's your name, sir? Si. Si. And my friend is introducing you. Hi, Si. Nice to meet you. दादा 2 वडापाव आम्हाला. मुंबईचा फेमस वडापाव आहे. आमच्या तिकडं अशी कढई असती. कढई रहते उसमें ऑयल डालते. ऑयल डाल के बाद मग खालने नहीं का लाकड़ा वगैरह डाल के ऐसा जलाते हैं आणि उधर तेल गरम करके उधर बाद में वड़ा पाव छोड़ते हैं यहाँ पर उधर. ये पहली बार देख रहा हूँ मैं. नहीं क्या थैंक्स. Now we are on the streets of Colaba and shopping for Nixon's mother and his brother. Let's see आपण काय शॉप करू शकतो. भैया इसका कैसा दिया ये जो ब्लॅक वाला है शेर वाला. हाँ कितीला दिला या? 250. 250 रुपयाला. हो 200 ला द्या. 200 ला द्या. को 500 में 2 टी-शर्ट लेना है. 400 करतो ना. नहीं मैडम, बार्गेनिंग क्या करेगा बाबा? आप 600 में 2 दे दो हमको चलेगा लेकिन 2 चाहिए 600 में. ये वाला पक्का पक्का ठीक आहे दे दो. आवडलं तुला? ब्लॅक आहे हात मोठे आहेत आणि त्याच्यावर शेर आहे. आपण सगळ्यांना खाऊन टाकू. 300 लास्ट. ठीक आहे 300 डन 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 300 डन. छान छान छान. फार खायचं. काय घ्यायचं तुम्हाला? हे घ्यायचे. हे द्या. हा खाऊन बघा. हा बघा बघा. द्या भरवा. इकडे देऊ ना. आवळ्यासारखं आहे ते. काकडी द्या. काकडी द्या. काकडी द्या. हो 2 गोळे दे. कोणता घ्यायचा तुला? ऑरेंज. हो ऑरेंज द्या. एक काळा कट्टा द्या. भाऊ दही नाही टाकलं. दही नाही. गोळ्यामध्ये कुठचं दही असतं? आमच्या इकडे दही डिपीला राहिलं ना. हा कोणता गोळा? दहीवाला. दहीवाला आता राहिलं ना त्याच्यामध्ये दही वरून ते चिरी ते टाकतं. इथं टाकलं का त्यांनी
नाही आम्ही इथे असाच खातो. आमच्याकडे आलं आमचा चांगला आहे, आमचा तुमच्यापेक्षा चांगला आहे. आमच्याकडे 10-5 रुपयाला भेटतो तो. दही बी टाकून चिरी बिरी टाकून सगळं. ठीक इथे आहे, कितीला भेटतो बघून आता खाऊन तर घे. खाऊन तर बघू. अख्खेच्या अख्खे खायची, अख्खी खा. गोड करा गोड. दही बी नाही टाकलं त्यांनी. दही नसतं गोळ्यामध्ये. आमच्याकडे राहतं बाबा. तू म्हणतो ना माझी नुसती काळजी काळजी. हो. टेस्टिंग गावाची ना ती बीचवर नाही भेटली का. ती क्वालिटी खायला मजा नाही आली. खाल्लं पिल्लं फक्त पेण्यासारखं वाटलं ते बस. भाऊ किती झाले गोळ्याचे? 130. 130. एक गोळा कितीचा आहे? 65. काय मजाक घेतो का भाऊ तू? काय रशियनचा आणून दिला होता का तो गोळा? काय दुबईचा आणून दिला होता गोळा? शक्यत पडलं 65 रुपये. अरे भाऊ आमच्याकडे 20 रुपयाला बनतो तो गोळा एक. तिथे खूप गर्दी होती, सो मला दाखवायचं होतं की मुंबई सारख्या शहरात वडापावाला सुद्धा किती किंमत आहे. तिथे 100 मध्ये 2च वडापाव आहेत. 50-50चे घेतले तर पैसे दिल्यासारखं काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं. पैसे वसूल होतात. अरे काय जरा तुला लिपस्टिक लावतेस माहिती आहे? ते हॉटेल रंगवतेस पाहिजे का इथं? लिपस्टिक आहे ना स्टीलचं लिपस्टिक. स्टील लिपस्टिक. स्टील लिपस्टिक चमकल दुपारी भर दुपारी चकचकी सगळी बघतील आपल्याकडे तोंडात. बदलं असतं तर तुझ्या लिपस्टिकच्या नादात मी बघ इथे 1-2-3 लिपस्टिक सगळं नेऊन पोते बांधून बिल्डर नेऊन घराला नेऊन पाहिजे तर मी सोडून येतो तुला. दादा किंमत काय पावभाजीची? 180. आणि जोडी अजून एक्स्ट्रा 20 rupees for extra pav. ठीक आहे 200 रुपये. 200 रुपये. आम्ही ते 200 रुपये आठवड्याचा बाजार आमचा ते 200 रुपये होतो. ते आम्ही एक 15 ते 20 मिनिटामध्ये ते 200 रुपये 210 रुपये खर्च झाले. तुम्हाला मजा आली ना? एकदम लय मजा आली लय. जसा जन्म झाला तसं मला कळतंय तसं मी फिरतोय. पहिली मजा मी आज करायला लागलोय. म्हणजे जसा मुंबई सिटीमध्ये आलो तेव्हा मी मज्जा करायला लागलोय. फुल एन्जॉय म्हणजे वाव. लक्षात आलं की आपल्या मेंटरचा बर्थडे आहे, तर त्याच्यासाठी मग जॉयनाला थोडं थांब म्हटलं. मी थोडा 2 मिनिटात येतो. थँक्यू. आभारी आहे. धन्यवाद. मी खूप खुशी होते की पंकज कुल्फी आणि फर खाले. मस्त. भया चहा कशी आहे हो? 20. अहो 10 रुपयाचा चहा एवढा मग 10 नाही 20. 20 रुपये. तुला ताजमध्ये जाऊन चाय प्यायची होती ना, होय. पण आता इतका बजेट नाही. बजेट नाही, पैसे कमी आहेत माझ्याकडे. आता मला कळाले मी आता बाहेरच्या चहावर समाधान मानणार आहे. कारण मी परत येईन, पैसे साठवतो आणि परत येतो. तिथे रामा तुला दिसतात ना, ते लहान पोरं येतात ते स्टँड मध्ये. खूप छान आहे. चल आपण पण जाऊया. अति सुंदर. जाऊ. माती पाहून मला नाही का लहानपणीची गोष्ट आली. मग ते डब्यात घालून ते आम्ही मातीने. रामा मजा येते का लहान मुलांसोबत खेळायला? माझ्या घरात बी लहान मुले मी बी खेळतो त्यांच्या संग. तू खेळतो? कधीतरी लहान होतो ना तेव्हा असंच एन्जॉय केला आम्ही सुद्धा. तो अजूनही लहानच आहे. मला वाटतं त्याला लहान पोरं पण खूप आवडतात है ना, खूप आवडतात. तर तो असं त्या पॉइंट मध्ये असं खूप असा रिलॅक्स झाला. दादा तुम्ही म्हणाले ना की तुम्ही जागोजागी परफॉर्म करून तुम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये भटकायचात, तर तुम्ही साधारण दिवसाला किती पैसे कमवायचात? काही गावामध्ये लोक धान्य देते, कोणी पीठ देतं, कोण भाकरी देतं, कोण आपलं 10-5 रुपये देतं. आणि एक 5-6 भाकरीची एक पिठाची एक जमाई होती आणि एक पायलीभरचं धान्याचं एक जमाई होती. पण माझं एक असं एक स्वप्न आहे, मी जसं भटकंत फिरलो तसं माझ्या मुलीला मला फक्त भटकंत फिरून न द्यायचं. कारण की मी ह्या गावचं गुटुडं त्या गावात, त्या गावचं गुटुडं त्या गावात असं फिरून फिरून मला एकदम लय वैताग आलेला. तसं माझ्या मुलीला नाही मला द्यायचं ती.
माझ्या मुलीचं काहीतरी करायचं माझ्या आयुष्यामध्ये. तुम्ही नक्की करणार? माझ्या पप्पाने भटकंती फिरण्यात आयुष्य घातलं, पण मला भटकंती फिरून नाही दिलं. माझं चांगलं करून त्यांनी ठेवलं, असं त्यांनी म्हणलं पाहिजे. तुझं शिक्षण काय इनकम्प्लीट राहिलं पण? परिस्थितीमुळं कर्ज बिर्ज झालं. ज्यावेळी कर्ज पिटलं त्यावेळी शाळेकडे वळून बघितलं, त्यावेळी लय वेळ झाला. त्यामुळं नाही गेलो. आता देवाने एक अशी संधी दिली मला की परत की बाबा तू असा परत आणि तयार हो आणि षटकार मार. मला तिथनं कोल्हापुरातनं षटकार मारून इथं मुंबईमध्ये पडलाय. आता इथनं मी षटकार मार आणि कोल्हापुरात जाऊन पडणार आहे. आणि शिक्षण पूर्ण करणार. शिक्षण पहिला पूर्ण करणार आहे. आणि आणि त्याची ते पण जबाबदारी माझी. हा, आणि ते पण तुझ्या कॉलेजमध्ये येऊन करणार, कारण मी अभिनेता म्हणणार आहे. हाय एवरीबॉडी, लाइक करे, सब कुछ करे. चला, थँक्यू गाईज, कारण मला ही पार्टनर दिला. लाइक करो, फॉलो करो. लेट्स गो. आजची खरेदी संपली. आजचा तसा दिवस गेलाय आमचा, तसाच मला वाटतं की इथनं पुढे सगळं माझा दिवस तसंच जावं. दादा, हाय. कांट वेट तुम्हाला सांगायला मी किती मज्जा केली आहे. हॅलो, कैसन कसा रामा? एक नंबर दीदी साहेब. कसा आहे? कशी होई? आजचा जो टास्क होता हा दिवस माझ्या आयुष्यातला खूप स्पेशल दिवस होता आणि कोणतरी ज्यांनी जे एक्सपिरियन्स नाही केलंय त्याला एक्सपिरियन्स करवणं. तर हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे CBC न्यूज चॅनलमध्ये, जिकडे न्यूज कमी आणि गॉसिप जास्त असतं. पहिल्या 5 दिवसातलं मेजर गॉसिप सगळ्यांना मिळाले पार्टनर्स, पण काजलला कोणीच नाही मिळालं, नो पार्टनर. काजल दिवसभर घरात झोपते आणि एक टास्क तिला दिला होता तोही तिने नीट नाही केला आणि तरीही ती या घरात आहे. आय जस्ट डोंट नो का ती आहे या घरात अजूनपर्यंत. आणि अनुश्री आणि तिचा पार्टनर आहे ना अथर्व, ते खरं तर म्हणजे अथर्व तिला खूप वाईट वागवतो, खूप त्रास देतो आणि अनुश्रीला खूप त्रास होतो त्या सगळ्याचा. अनुश्रीने काल सांगितलंय की काहीही झालं तरी हे काजल नावाचं एक व्यक्तिमत्व घरातून गेल्यानंतर ती अथर्वशी व्यवस्थित त्याचा सगळा बदला घेणार आहे. तिसरं गॉसिप इज, काल माहिती आहे काय झालं, काजलनी लपवले पंकजचे कपडे. बिचारी जोआना शोधत होती, तिचा वाढदिवस होता आणि नुसते लपवले नाही, तिने खोटी शपथ घेतली. आणि खोटी शपथ घेतली तर घेतली, नंतर ती ते ॲक्सेप्ट पण करत नव्हती. देयर इज वन मोर गॉसिप. प्रणाली जी तिची बेस्ट फ्रेंड आहे, तर इमॅजिन कोणी बेस्ट फ्रेंडच्या पार्टनरला तिच्यापासून दूर करायचं बघेल. मी तर कधी नाही विचारणार, पण तिने विचारलं तेव्हापासून प्रणालीच्या ती डोक्यात गेली आहे. एनिवे, चालू दे. आजचा हा CBC पॉडकास्ट माझा संपलेला आहे माझ्या न्यूज चॅनलवरचा. टूडल्स. This is my look. This is my look. This is my shirt. This is my goggle. कैसा लगता है तुमको? कसं चांगलं दिसाली की नाही? मस्त. कौल बोला कौल.